नायब तहसीलदार प्रशांत जाधवर वाळू माफियांना सहकार्य करत असल्याने शिवसेना युवासेना आक्रमक त्यांनी जिल्हाधिकारी यांना तक्रार केली आहे। बीड येथील नायब तहसीलदार प्रशांत जाधवर यांनी वाळू माफियांना सहकार्य केल्याचा त्यांनी आरोप केला आहे। संदीप श्रीराम कैवाडे वय 25 वर्ष, राहणार मंजरी, तालुका जिल्हा बीड हे रात्रीच्या वेळी मिनी बायपास रस्त्यावरून जात असताना भरधाव वेगाने आलेला वाळूचा वाहतूक करणाऱ्या हायवाने त्यांना कट मारला। यावेळी संबंधित वाहन चालकास विचारणा केली असता त्याने उद्धट वर्तन केले। त्यानंतर सदर वाहन थांबवण्यात आले असता वाहन चालकाने स्वतःला वाळू माफिया असतानाही त्यांनी स्वतः नायब तहसीलदार प्रशांत जाधवर यांना घटनास्थळी बोलून घेतले। त्यानंतर जाधवर यांनी घटनास्थळी आल्यानंतर सदर वाळू वाहतूक करणारे वाहन जप्त करून कायदेशीर कारवाई करण्याऐवजी कोणतीही कारवाई न करता सोडून दिले। तसेच वाळू माफियासोबत असलेल्या 2 व्यक्तींना आपल्या वाहनात बसवून त्यांना घेऊन गेले आहे। त्यामुळे ते वाळू माफियांना सहकार्य करत असल्याने त्यांना निलंबित करण्याची मागणी शिवसेना युवा सेनेने केली आहे। रात्रीचा वेळ होता, आमच्या बंधूंची तब्येत बरी नव्हती, ती गोळी घेण्यासाठी बस स्टँडकडे गेले होते। येताना वापिस येताना हायवा तिकून वेगाने आला, वेगाने आळून ह्यांना एकदम कट असा मारला की पर ह्यांच्या अंगावर यायची वेळ आली होती। त्यांनी घाबरून गाडी इकडे घेतली आणि पुढे जाऊन त्या हायवाला रोखायचे प्रयत्न केले। त्याला रोखलं, त्याला विचारलं तू असं का केलं? ते मला साहेब चुकलं म्हणले, माझ्या हायवाला म्हणला चुकलं म्हणल्यानंतर ते म्हणले तुला मालक कोण आहे? मालक कोण? त्याला म्हणलं 1 मिनिट थांबा। म्हणलं साहेब फोन मला साहेब या इथे असा विषय झाला। ह्याला वाटलं साहेब मालक येतील तिथं, पण मालक तिथं आले नाही। पहिला मालक यायच्या आधी तितक्यात नायब तहसीलदार तिथं आले। ह्याला वाटलं नायब तहसीलदार आले म्हणजे आपला न्याय भेटल। त्याला असं वाटलं की साहेब डायरेक्ट गुन्हा दाखल करतील त्याच्यावर, पण साहेबांनी गुन्हा दाखल न करता त्यांना काढून दिलं आणि त्यांचे 2 पोर ह्यांच्या गाडीत घेतले आणि निघून गेले। म्हणजे ह्यांचं ऑन ड्युटीवर ह्यांना ह्यांचे लोक हायवातले लोक ह्यांच्या गाडीत बसवायचं कारण काय? कशामुळे बसवलं? ह्यांच्यामुळे ह्यांची तातडीने चौकशी करावं। आणि हे निघून गेले। ह्याला म्हणले सकाळी काय तर बघू तुझा आता। हे निघून गेला, सकाळच्याला फोन लावला ह्यांनी, साहेब बास असं ते कोण आहे ते पोर? ह्याला वाटलं की बाबा माफी पीप मागतील, हे त्या उद्देशाने तो तिथं गेला। त्याला विचारलं तुला लागले का काय मारहाण, म्हणजे काय लागले का जास्त काही का तुला? ठेव काय म्हणला मला काय लागलं नाही, काय नुकसान नाही माझी झाली। बरोबर ठीक आहे, नुकसान झाली तुझी भरपाई करून देऊ असं जाधवर साहेब त्याला म्हणले। तर ते मला माझी काय नुकसान बिस्कार काय नाही झाली। तर म्हणले साहेब त्याला इथून पुढे सांग ह्यांना। ठीक आहे हो म्हणले। हे निघून आला। तिथून निघून आल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी त्या रस्त्याने जात असताना 2 व्यक्तींनी ह्याला हात केला, अज्ञात व्यक्तींनी। हात थांबला। थांबल्याच्या नंतर डायरेक्ट त्यांनी काय केलं, आमच्या साहेबाकडे जाऊन आमची काय तक्रार करतो का? साहेबाला आमच्या काय बोललास काय तू तिथे जाऊन? त्यांना साहेबांनी आम्हाला सांगितलं तू काय बोललास त्यांना, म्हणून असं म्हणून त्यांना मारहाण केली। मारहाण म्हणजे डायरेक्ट उतरून मारलंच त्याला केलं। मारल्यानंतर हात पाडला, पडल्यानंतर तो निघून गेले। ते निघून गेल्यानंतर त्याला हॉस्पिटलला गुरुकृपाला ऍडमिट केला। मग त्याला पहिले ऍडमिट केल्याच्या नंतर शेळके सरला मी बोललो, म्हणलं शेळके सर विषय असा असा झालाय आणि जाधवर साहेबांनी त्यांना बोलणं झालं जाधव साहेबांशी माझं की बाबा असं का केलं की तुम्ही त्यांना वाळू माफियाला का नेलं, हे त्यांच्यावर गुन्हा दाखल करतील, त्यांना हे करतील। तर त्यांनी तसं न करता मला डायरेक्ट असं म्हणले तहसीलदार साहेब की ते असं गेवरावून येत होते, त्यांचा काही संबंध नाही, त्यांना ते दिसले रस्त्यावर नुसतं बघितलं त्यांनी निघून गेले, त्यांचा काही संबंध नाही, तिथं वाळूचं काय हवा बिवा काही नव्हतं, त्यांचं असं म्हणणं आहे। पण मला असं बोलले ते फोनवर जाधवर साहेब पहिल्या वेळेस की बाबा रात्रीचा वेळ होता, मला फोन आला त्यांचा, मला फोन आल्यानंतर मी तिथं गेलो। मी तिथं गेल्याच्या नंतर तिथं हायवा वगैरे काही नव्हता आणि तिथले 2 पोरं त्यांच्याकडे वाद चालू होता, म्हणून त्यातले 2 पोरं माझ्या गाडीत घेतले, मी त्यांना सोडून आलो। हे सोडायचं काम ह्यांचं आहे का? ह्यांचं काम हे सोडायचं आहे का? मला सांगा तुम्ही। ह्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, ही चौकशी झाली पाहिजे। तुम्ही त्यांच्या लोक तुमच्या गाडीत बसून यायची काय गरज आहे? पोलीस डिपार्टमेंटच्या गाड्या आहेत, सगळे लोक आहेत, तुमचं काम नाही ना, ती गाडी धरायचं काम आहे का? तुम्ही त्यांच्या लोक घेऊन घरी सोडायचं काम आहे का तुमचं? ह्याच्यावर ह्यांची चौकशी झाली पाहिजे। आणि ह्यांचा वाळू माफियाच्या डोक्यावर ह्यांचा हात आहे हे सगळे मिली बघत आहेत, ते आम्ही सिद्ध करून दाखवणार। युवा सेनेच्या मार्फत ह्यांनी जर ऐकलं तर ठीक आहे, आम्ही साहेबांना तक्रार केलेली आहे, कलेक्टर साहेबांना। नाही जर हे केलं, ह्यांना जर निलंबित नाही केलं तर शिवसेनेच्या पद्धतीने आम्ही तीव्र आंदोलन करणार।